नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण बघणार आहोत की ई-इपिक कार्ड कसे डाउनलोड करायचे, ते पण ऑनलाईन मोबाईलवर। तुम्ही ही सगळी प्रोसेस तुम्ही मोबाईलवर करू शकता। आत्ता BLOने तुमचे फॉर्म भरलेले आहेत, तर तुम्ही असे इपिक कार्ड, मतदान कार्ड तुम्ही सहज सोप्या रीतीने भरू शकता, तेही मोबाईलवर। चला तर आपण बघूया। बघा, प्रथम तुम्ही प्ले स्टोअरवर जा। प्ले स्टोअरवर क्लिक करा। त्यानंतर तुम्ही बघा सर्चिंगमध्ये जा। सर्चिंगमध्ये गेल्यानंतर इसेंट हे ॲप डाउनलोड करा। बघा, मी डाउनलोड केलेलं आहे, परंतु माझं अपडेटला आलेलं आहे। बघा, ते मी अपडेट करून घेतो। तुम्ही अशा प्रकारचं ॲप डाउनलोड करून घ्या। सगळी प्रोसेस आपण मोबाईलवर करू। माझं डाउनलोड झालेलं आहे। बघा, इसेंट ॲप इथे तुम्ही क्लिक करा। त्यानंतर बघा ओपन होत आहे। त्यानंतर अशा प्रकारचा डॅशबोर्ड होईल। तुम्ही डाउनलोड ई वोटर कार्ड इपिक इथे क्लिक करा। त्यानंतर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड ओपन होईल। SVR तिथे तुम्ही मतदान कार्डचा नंबर टाकायचा आहे, तो मी नंबर टाकून घेतो। बघा, त्यानंतर खालती आहे बघा सिलेक्ट स्टेट। तर बघा, मी माझं महाराष्ट्र स्टेट आहे, ते मी सिलेक्ट करून घेतो। आणि पॅच डिटेल, बघा पॅच डिटेलवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची माहिती येईल। पूर्ण त्या मतदाराचं नाव, पत्ता वगैरे सगळे येईल। त्यानंतर बघा, त्यानंतर तुम्ही प्रोसेस या बटनावर क्लिक करायचं आहे। प्रोसेस केल्यानंतर बघा, तुम्हाला एक मोबाईलवर OTP सेंड करायला येईल। OTP सेंड केल्यानंतर तुमचं जे इपिक कार्ड आहे ते अशा प्रकारे डाउनलोड होईल। तर खूप सोपी पद्धत आहे। आणि तुम्ही ते डाउनलोड कसे करायचे, तर खालती बघा एक शेअरचं चिन्ह आहे, तिथे वरती 3 ऑप्शन येतील। तुम्ही पहिले डाउनलोड करू शकता, मेल करू शकता, किंवा व्हॉट्सअपला तुम्ही पाठवू शकता। म्हणजे तुम्हाला जी PDF पाहिजे असेल तर ते अशा प्रकारे तुम्ही व्हॉट्सअपला डाउनलोड करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही हे सोप्या पद्धतीने डाउनलोड करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।